हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. तर मैत्रिणींनो, सर्वप्रथम सगळ्यांना एकदा दीपामावस्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, कशा आहात? छान असाल अशी मी अपेक्षा करते. तर मला इथे देव्यांची पूजा करायची होती म्हणून मी असं छान पाट घेतला एक, त्याच्यावरती लाल कलरचं वस्त्र टाकलं आणि तांदळाची आरस टाकून घेतली आणि प्रत्येक दिव्यामध्ये अशी वाट टाकून तेल टाकून घेतलं आणि छान दिव्यांची अशी आरस मांडली बघा. आणि अमावस्या असल्यामुळं सकाळी सगळं घर क्लीन करून घेतलं होतं. आणि कधी पण आहे ना, आपण फरची जी पुसतो ना, पोचा मारतो ना, त्या पाण्यामध्ये हळद आणि थोडं मीठ टाकायचं. असं केलं ना तर घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही आणि फरची पण क्लीन राहते. तर दिव्यांना सगळ्या असं छान हळदी कुंकू लावून धूप अगरबत्ती फुलं वगैरे वाहिली. दीप अमावस्येला दिव्यांची पूजा केली की घरामध्ये ना सुख शांती नांदते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य हे दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे उजळते. तसेच या अमावस्येला दिव्याची आरास करून श्रावण महिन्याचे मोठ्या उत्साहाने आपण स्वागत करतो. तर या दिवशी ना आपले कणकेचे 5 दिवे करायचे आणि आपल्या घरात जर लहान मुलं असतील ना तर त्यांना औषध करायचा या 5 दिव्यांनी. तर असं भरपूर काही सण असतात आपले, ते आपण जर केले तरच ते आपल्या मुलांना पण कळतील ना. त्याच्यामुळं आपलं काही असते ना असे सण वगैरे पण आवर्जून करायचे. तर माझी पूजा एवढी छान झाली होती ना, असं बघतच बसा वाटत होतं. कारण असं ते बघा ना किती दिवे आणि असं छान असं घरामध्ये असं छान उजेड झाला होता बघा. तर ही पूजा आहे ना माझी भरपूर वेळ झाली, तरी मी जो व्हिडिओ आहे ना क्रॉप करून कट करून घेतला आहे. जवळपास मला 1 तास लागला आहे पूजेला. तर शॉर्टकटमध्ये मी व्हिडिओ केला आहे. तर मी प्रत्येक वर्षी ही पूजा करते घरी आणि माझी मुलगी प्रत्येक पूजा बघते हा, म्हणजे ती जेणेकरून ती पण पुढं प्रथा चालू ठेवल. असे बघा किती छान पूजा झाली माझी. घरामध्ये ना खूप प्रसन्न वाटत होतं बघा. तर संध्याकाळची वेळ होती, तर स्वामी बाबांना दिवा लावून घेतला मस्त. त्यांना असं अगरबत्ती ओळून मुजरा केला, बाहेर पण दिवा लावला. आज दीप अमावस्या असल्यामुळे ना बाहेर पण मी असं छान उंबरठ्याच्या तिथं पण दिवा लावला होता. तर संध्याकाळच्या वेळी ना असं दिवा अगरबत्ती असं छान वाटतं घरामध्ये, प्रसन्न वातावरण होतं एकदम. तर इथं मी काय केलं मग 5 कणकेचे दिवे केले आणि माझ्या पिऊला इथं वळण वगैरे घेतलं. तर तिला या गोष्टी खूप आवडतात. तिचं ना खूप वेळचं झालं होतं, मम्मा माझी पूजा कधी करणार आहे तू. म्हणजे तिला समजत नाही ना काय असते, तर माझी पूजा कधी करणार आहे. तर तिला असं छान मी औषध करून घेतलं आणि ती पण बघा ना किती गुणी लगेच माझ्या पाय पडली. तर मैत्रिणींनो, चला भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.